इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनधारकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज ठाण्यामध्ये आंदोलन करण्यात आले। मनसे नेते व ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील 3 पेट्रोल पंपावरती हे आंदोलन करण्यात आले। यावेळी इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनावरती परिणाम होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। इथेनॉल बाबत सरकारने स्पष्ट धोरण जाहीर करावे, वाहनधारकांना न्याय द्यावा आणि इथेनॉलमुळे वाहनांचे नुकसान झाल्यास संबंधितांना भरपाई द्यावी अशी मागणीही केलेली आहे। आंदोलनादरम्यान मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केंद्र सरकारवरती टीका केली आहे। इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो असा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा चुकीचा दावा आहे। इथेनॉल धोरणाचा लाभ सर्वसामान्यांना नव्हे तर काही मोजक्या लोकांना होत आहे असा आरोप त्यांनी केलाय। इथेनॉल मिश्रित इंधनाबाबत वाहनधारकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाचे निरसन करण्यासाठी सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी मनसेने यावेळी केली आहे। या प्रसंगी मनसेचे नेते अविनाश जाधव यांसह शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, इतर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। इथेनॉलची सक्ती बंद करा, इथेनॉलची सक्ती बंद करा, वाहनधारकांना न्याय मिळालाच पाहिजे। नावाचा एक चॅनल आहे, त्यांनी एक बातमी दिलेली आहे। ती बातमी जर तुम्ही बघितलं तर 10,000 लिटर वॉटर फॉर 1 लिटर ऑफ इथेनॉल। सो अशा अनेक गोष्टी आहेत। इथेनॉल हा देशावर लादलं जाते। पहिली गोष्ट तर इथेनॉल आल्यामुळे अनेक गाड्यांचं इंजिन बदलावं लागलं, त्याचा खर्च देखील ग्राहकांवर पडला। आज अनेक ठिकाणाहून जर तुम्ही देशभरातनं व्हिडिओ पाहत असाल तर इथेनॉलमुळे रस्त्यात गाड्या बंद पडण्याचं प्रमाण हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्याच्यासोबत गाड्यांचा ॲव्हरेज देखील कमी होत आहे। आता सरकार असं म्हणतं की इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो। कसा, एकदा सरकारने आम्हाला समजून सांगावं। याच्या आधी देखील शेतकरी ऊस हा कंपन्यांमध्ये विकायचा आणि तेवढेच पैसे त्यांना यायचे। आता शेतकऱ्यांच्या जीवावर कंपनी मालक एकतर साखरेमधनं पण पैसे कमवतो आणि दुसरं गोष्ट त्याचा जो चौथा आहे तो इथेनॉलसाठी विकून त्यातूनही पैसे कमवतो। याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही। शेतकऱ्यांच्या नावावर नितीन गडकरी त्यांच्या मुलाचा कसा फायदा होईल याच्याकडे लक्ष देतात। खरं तर या देशात आता इलेक्ट्रिक कारची गरज आहे। त्याने पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी नाही, उलट त्यातून सौर ऊर्जेकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं जात आहे। परंतु गडकरी सतत इथेनॉलचा हट्ट करतात। बरं, आणि तुम्ही इथेनॉल आणलात, त्याचा ग्राहकांना काय फायदा झाला का? इथेनॉलमुळे पेट्रोलचे रेट कमी झाले का? आज एवढी मोठी इराण इराक युद्धामुळे जी काही परिस्थिती ओढवली त्यात आपल्याला काही पेट्रोलच्या दरामध्ये काही कमी झालं का? पैसे वाढतच गेले। मग इथेनॉलचा हट्ट कशाला? इथेनॉलमध्ये पाणी मिक्स झालं तर त्याचं पाणी होतं, बरोबर आहे? मग याचा अर्थ तोही ग्राहकांना नुकसान आहे। अशा विविध प्रकारे ग्राहकांना या सगळ्याचं नुकसानच होतं आणि फक्त गडकरींच्या कंपनीला आणि सरकारला याचा फायदा होतोय। मला असं वाटतंय की इथेनॉल हा गाड्यांसाठी हानिकारक आहे। इथेनॉलमुळे लोकांचं नुकसान होतंय आणि आज अनेक लोक, म्हणजे आम्ही रस्त्याने चालतानाही अनेक लोक आम्हाला सांगत असतात की इथेनॉलवर काहीतरी बोला। मला असं वाटतं की एक दिवस वेळ येईल की संपूर्ण देश इथेनॉल या विषयावर बोलेल। 1 लिटर इथेनॉल बनवायला किती पाणी लागतं एकदा जरा गुगलला जाऊन सर्च करा, ChatGPTला विचारा किंवा काही संस्थांना जाऊन भेटा, म्हणजे तुम्हाला कळेल इथेनॉल भारताच्या हिताचा आहे किंवा नाही।